जय भवानी, जय भवानी, हर 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 हर। विलासगड काय म्हणायचे? विलासगड या नावानं हा प्रचलित होता। याच्या नोंदी शाहू महाराजांच्या काळामध्ये दुसरा शाहू म्हणजे संभाजीराजांचे जे दुसरे शाहू होते, आताचे नव्हे, कोल्हापूर छत्रपती नाही, सातारच्या गादीचे जे छत्रपती दुसरे शाहू त्यांच्या काळामध्ये इतिहास काळामध्ये याच्या नोंदी सापडतात। आणि असं म्हणतात या ठिकाणी अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा मोठी साध्वी ऋषी होती। त्यांनी इथं तपश्चर्या केल्याचं पुराणामध्ये वर्णन आढळतात। आता इथं जे पडकं मंदिर आहे, तर या ठिकाणी कृष्णाचं मंदिर होतं असं इतिहास तज्ञांनी म्हणजे माहिती काढलेली आहे। त्यामुळे तो बोर्ड लावलेला आहे, पूर्वी नव्हता या ठिकाणी बोर्ड, आणि त्यावेळी पूर्वी आले त्यावेळी तर संशोधन झाले असतील, शोधला असेल। आणि याला लागून हा हजरत पीर बावरदीन बाबांचा दर्गा आहे, हा सुद्धा इतिहास काळाचा दर्गा आहे, प्राचीन दर्गा आहे हा सुद्धा। आणि याला लागून तिथे आपलं खाली मंदिर आहे, मंदिरामध्ये नगारखाना आहे बाजूला। तुम्ही आत गेल्या तिथं मंदिर काय नव्हतं, पण मोहरीसारखा भाग होता का, तो नगारखाना होता, तिथं नगारा बडवला जायचा। आणि बाजूला राईट साईडला गेल्यावर आतमध्ये आपण पिंडी आहेत आतमध्ये, हां। आणि मुख्य मंदिर कुठं आहे? दुसऱ्या साईडला आत गेल्यानंतर दोन पिंडी आहेत, त्या ठिकाणी तपश्चर्येसाठी ध्यान साधण्यासाठी सुद्धा वेगळ्या 2 गुहा निर्माण त्यावेळी केलेल्या आहेत। आता इथून आपल्याला बघा, इथून आपल्याला काय काय आपल्याला दिसतं, कोल्हापूरच्या इकडे सीमासाठी इकडे शिराळ्याचे डोंगर दिसतात, कराडचा कडचा भुसर डोंगर दिसतात, काय सांगलीच्या डोंगराने त्या बाजूला हाताला इथून आपल्याला हा जे टोकदार दिसतो ना भाग, हा सादरे महादेव डोंगर आहे। कुठला? सादरे महादेव डोंगर। आणि त्याच्या या बाजूला उजव्या बाजूला या झाडाच्या पाठीमागे आहे हा जो आहे तो ज्योतिबाचा डोंगर आहे। कुठला? ज्योतिबा। ज्योतिबा देवस्थान आहे ना, लागून पन्हाळा किल्ला पण आहे, पुढे जाऊन उभं पडायचं। आणि हा जो डाव्या बाजूचा डोंगर दिसतोय समोर, हा अलमप्रभूचा डोंगर आहे, आळते माहिती आहे का? हा धुळदेव त्या ठिकाणी मोठं प्रसिद्ध मंदिर आहे अलमप्रभूचे, असं म्हणतात। तिथं मी जाऊन आलोय, सगळ्यात वर एक अलमप्रभूंचं मंदिर आहे, तिथं एक ज्योत ठेवत ठेवली आहे, ती गेली 1200 वर्ष ज्योत ठेवत आहे असं म्हणतात। म्हणजे इतिहास म्हणजे फार पूर्वीपासून त्यावेळी अलमप्रभू स्वामी होते, त्यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे। आणि तो अलमप्रभूंचा डोंगर, पुन्हा ती आळती, पुन्हा वृषभनाथांचं तिथं विपश्यना केंद्र सुद्धा आहे, जैनांचं विपश्यना केंद्र आहे वरती डोंगरावरती त्या ठिकाणी त्या भागामध्ये खूप छान आहे। म्हणजे आपल्याला हे जे कोल्हापूर आणि सांगली हे कसं विभागलं जात आहे, आपल्याला या बाजूला वारणा नदी आहे, कळलं का? वारणा नदीच्या सीमेमुळं आपण इकडं सांगली जिल्हा आणि तिकडं हे पुढे जाऊ नका आणि